आलंय आलंय, पाहिलंय मी, वाचलंय ना बाबा तेच. ठीक आहे, हा हा चल, काय नाही, ठेवतो ठेवतो. काय हो, काय झालं? काय नाही ग, ते पेपरला आलंय ना आता, शासनाने टीईटी कंपल्सरी केली, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. ते निकाल वाचून सारी मानसिकताच खराब झाली. संस्था चालकाला भेटायला गेलो होतो, साहेब काहीतरी त्यातून मार्ग काढतील की आम्ही लढू, काहीतरी माफ करू, काहीतरी. तेही जमलं नाही, त्यांनी हात वर केले. ते म्हणजे तुम्हाला पासच व्हावं लागेल, नाहीतर मग सोडून द्यावं लागेल. काय म्हणलं सोडून? मग आता काय करणार आहे मला सांग ना तू. आता या अर्ध्या वयात मी आता काय परीक्षा पास होणार का? अभ्यास करत बसू आता ना, अभ्यास करूनही पास होईल याची गॅरंटी काय? मग नोकरी सोडणार आता? अहो, तुम्ही नोकरीला होते म्हणून माझ्या घरच्यांनी माझं लग्न तुमच्या बरोबर लावून दिलं ना. मला ते जमणार नाही, नोकरी तुम्हाला सोडता येणार नाही. अहो, काय म्हणतील माझ्या घरचे? हा, माझ्या बहिणींचे नवरे सगळे चांगल्या नोकरीला आहेत आणि तुम्ही आता नोकरी सोडणार? अजिबात नाही. अरे मग तू तू तरी सांग, मी काय करू आता? मी पास, अभ्यास करून मी आता पास होऊ शकतो का या वयात? बरं, पैसे मागितले तर संस्था चालकाने सरळ हातवर गेले. ते म्हणजे तुम्हाला इतक्या दिवस पोहोचलाय, पगार दिलाय, पैसे परत देऊ शकत नाही. तर आई वडिलांना काय सांगू आता? काय ते आता बाबाला त्यांना तर काय सांगायला मला तोंडच राहिलं नाही. एकटी म्हटलं तू आधार असशील, तू थोडं समजून घेशील, तू थोडं सांगशील का काही दुसरं करू आपण. तर तू हे असं करायला लागल्यानंतर आता मी नेमकं काय करायला पाहिजे? असं करायला लागली म्हणजे मी तुम्हाला एकच सांगते, तुम्हाला नोकरी सोडता येणार नाही. अरे पण त्या 2 आणि 5 हजाराच्या नोकरीत काय आता भविष्य होणार आहे का आपलं? मला सांग ना. अहो, तुम्हाला एवढा पगार आहे, त्याच्यात तुम्ही इस्त्रीचे कपडे घालता आणि मला वर्षभर साड्या सुद्धा घेत नाहीत, तरी मी काय बोलत नाही. एवढा संघर्ष केलाय, हा,